आपण एका खूप इम्पॉर्टंट कन्सेप्टबद्दल डिस्कस करणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे मेन सिंड्रोम्स मल्टिपल एंडोक्राइन निओप्लेजिया. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या INICET नीट पीजीमध्ये वगैरे विचारले जातात. हे 3 आहेत. एक तर मेन 1 आहे, मेन 2 आहे आणि 2B आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मेन 1 डिस्कस करणार आहेत आणि ह्याच्यात भरपूर तुमच्या ग्लँड वगैरे इन्व्हॉल्व होतात बॉडीमध्ये. तर मेन 1 मध्ये आपण लक्षात काय असतं, 3 P वरून लक्षात ठेवतो. 3 P वरून काय तुमची पॅराथायरॉइड ग्लँड इन्व्हॉल्व होती, दुसऱ्या P वरून तुमचं पॅनक्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असते, तर तिसऱ्या P वरून तुमची पिट्युटरी ग्लँड इन्व्हॉल्व होते. तर ह्या पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये काय होते, पॅराथायरॉइड एक तर हायपरप्लेजिया असतो किंवा ॲडिनोमा असतो आणि ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम वगैरे वाढून स्टोन्स तयार होतात. तर किडनी स्टोन्स दिसतात समजा ह्या पेशंटमध्ये म्हणजे कंडिशनमध्ये. दुसरं तुमचं जे P वरून आहे पॅनक्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर, त्याच्यात ट्यूमर कोणकोणते तुमचा गॅस्ट्रोनोमा दिसू शकतो किंवा इन्सुलिनोमा दिसू शकतो. गॅस्ट्रोनोमामध्ये झॉलंगर ZES म्हणजे झॉलंगर एल्युसन सिंड्रोम दिसू शकतो, ज्याच्यामुळे की तुमच्या पोटात अल्सर होऊ शकतात. त्यामुळे ह्या पेशंटमध्ये अल्सर पण दिसतात पोटात. आणि तिसरं पिट्युटरीमध्ये अँटीरियर पिट्युटरी इन्व्हॉल्व होते, त्यामुळे तुमचा प्रोलॅक्टिनोमा दिसू शकतो तुम्हाला. आणि त्या प्रोलॅक्टिनोमा काय होतं, गॅलेक्टोरिया होते. गॅलेक्टोरिया म्हणजे काय, म्हणजे जरी म्हणजे हे नसेल, प्रेग्नंट वगैरे नसेल किंवा डिलिव्हरी झाली नसेल तरी ब्रेस्ट मिल्क येतं, त्याला गॅलेक्टोरिया म्हणतात. हे कशामुळे होतं, प्रोलॅक्टिनोमुळे म्हणजे प्रोलॅक्टिनची इन्क्रीज झाल्यामुळे. हे 3 P वरून लक्षात आलं. त्याची ट्रीटमेंट काय, जर पॅराथायरॉइड हार्मोनचे जास्त हे होईल हायपर पॅराथायरॉइड, तर त्यात आपण ते पॅराथायरॉइडक्टमी करून ग्लँड काढू शकतो समजा. दुसरं तुमचं हे पॅनक्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर, त्यात गॅस्ट्रोमा जास्त असतं, झॉलिंगर एल्युसन सिंड्रोम, तर त्यात आपण PPI प्रोटॉन पंप इन्हिबिटर देऊ शकतो, ज्याने की अल्सर होऊ नये. आणि ते सर्जरी पण करावं लागतं, रिसेक्शन करावं लागतं ट्यूमरचं. तिसरं तुमचं पिट्युटरी, तर इथं समजा आपण कॅबर्गोलिन किंवा ब्रोमोक्रिप्टन यूज करू शकतो. हे काय करतात, हे तुमच्या डोपामिनची लेवल इन्क्रीज करतात, ज्याने की प्रोलॅक्टिनची लेवल कमी होते आणि जे दिसते ते सिम्पटम दिसत नाही. तर सर्जरी वगैरे करू शकतो इथं. पण तर लक्षात आलं, ती पिरोन काय, एक तर पॅराथायरॉइड इन्व्हॉल्व आहे तुमची, दुसरं तुमचं पॅनक्रियाज इन्व्हॉल्व आहे आणि तिसरं तुमची पिट्युटरी इन्व्हॉल्व आहे.